2 कांदे बारीक चिरून घेतले, 1 टमाटर चिरून घेतले, त्याच्यानंतर संभार, 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतले, कढीपत्ता, 2-3 मिरच्या आणि शेंगदाण्याचा कुट्टा बारीक करून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि आपण आता फोडणी कशी द्यायची हे पाहू. आता हे मसाले चांगले झाल्यामुळे चांगला सुगंधित वास येतोय. आता याच्यामध्ये आपण डाळ ॲड करणार आहोत. आता हे पूर्ण मसाले आणि ही डाळ करून घ्यायची. थोडासा सांबार टाकणार आहोत आपण याच्यात. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचंय पुन्हा. थोडीशी उकळी येऊ द्यायची. याच्यामध्ये कांदे, टमाटे, बाकीचे मसाले टाकले आपण, त्याच्यामुळं चांगला कलरही आला आहे आणि सुगंधही मस्त आलेला आहे. आणि थोडंसं तुम्हाला जर अजून पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जर घट्टपणा जाणवत असेल त्या दाल फ्रायमध्ये तर तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता या दाल फ्रायला कलर खूप छान आलेला आहे आणि एवढा सुगंध छान आलेला आहे की असं वाटतं की आता लगेच जेवायला बसा. अशा प्रकारे ही दाल फ्राय तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही दाल फ्राय चांगल्या प्रकारे जर आवडली असेल तर तुम्ही खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.